नमस्ते. मी रोहिणी काकू. प्रतिसाद या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आम्ही तिघी मैत्रिणी उमा देवळे आणि सीमा जोशी आम्ही तिघी जणी नेहमीप्रमाणे तुमच्या भेटीला आलो आहोत. नवरात्रीच्या निमित्ताने आपण सगळेजण नवरात्री साजरी करत आहोत. पण नवरात्री साजरी करताना काय होतं की आपल्याला खूप गोष्टी माहीत नसतात आणि आपण मग नुसतंच करतो. तर आज आम्ही तिघी जणी हे जे विषय आहेत आपले सगळ्यांच्याच मनातले आहेत आणि ते सगळ्यांच्या मनातले विषय आपण आज चर्चा करणार आहे आम्ही तिघी जणी. तर उमा, माझ्या युट्यूब चॅनलवर तुझं आणि सीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुझं दोघींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि तुम्हा दोघींना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुलाही खूप खूप शुभेच्छा. तुलाही खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण म्हणजे जे नवरात्र साजरं करतो तर सगळीकडे धूम चालू आहे सध्या. आपण श्रीसुक्ताचं पारायण करतो आहोत, देवींची आठवण करतो आहोत, देवीचा जागर करतो आहोत, देवीला शक्ती मागतो आहोत. सगळ्या गोष्टी आपण करत आहोत, खूप साऱ्या गोष्टी करत आहोत आपण. पण आपल्याला जी आता देवी शक्ती देणार आहे त्या शक्तीचं करायचं काय? तर त्या शक्तीचा आपल्या जीवनासाठी, आपल्या विकासासाठी, जीवन विकासासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी सुद्धा, आणि हे सगळं करताना आपल्याला ही जी शक्ती मिळाली आहे त्याचा यथोचित वापर करायचा आहे. तरच त्या शक्तीचा आपल्याला फायदा होणार आहे. कारण आपल्याला माहिती की ही शक्ती जी आहे ती विपरीत मार्गावर गेली तर त्याचा हे सगळं पाहतोय आपण. जी युद्ध चालू आहे ते सगळं पाहतोय. म्हणजे अक्षरशः असं वाटतं की कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे की काय, सूर आणि असुरांचं युद्ध चालू आहे की काय, अशी जाणीव होती आपल्याला. पण याच्यासाठी आपल्याला उत्तर आहे की आपले जे विचार आहेत ते आपल्याला पॉझिटिव्ह ठेवायचे. तर आपल्याला ही जी आपण नवरात्र बसवलेत, हे जे घट बसवलेत आपण, तर आपण म्हणतो की आपल्या घरी देवी बसल्यात. तर देवी बसल्यात तर आपण काय करतोय की रोज देवीला अखंड दिवा लावतो. देवीला आपण माळ घालतो, पिवळ्या फुलांची घालतो किंवा पानांची घालतो. आणि आपण जी मातीमध्ये धान्य लावलंय त्याची पण पूजा करतो. तर हे सगळं करताना आपण एक लक्षात घ्यायचंय की ही जी सगळी पूजा करतोय आपण, तर ती कशी करतोय, काय करतोय, कशासाठी करतोय, हे सगळ्याची आपण आज तिघी पण चर्चा करणार आहोत. आणि ज्या आपल्या भगिनी ऐकणारे आहेत, आपले श्रोते जे ऐकणारे आहेत, म्हणजे त्यांना पण समजेल की आपण हे काय करतोय. कारण काय होतं की आपण करतोय सगळं पण आपल्याला कुणी सांगितलंच नाही आणि आपल्याला ते समजलं पण नाही आणि आपण त्याच्याबद्दल कधी जाणून पण घ्यायचा विचार नाही केला. कारण आपल्याला ते परंपरेने आलेलं आहे. कारण आपला जो धर्म आहे तो आपण सनातन म्हणतो. तर हे असं परंपरागत आलेलं आपण सांभाळतोय. पण हे सांभाळतोय पण त्याच्या मागे पण खूप मोठं विज्ञान आहे. तर त्या विज्ञान पण आपण जाणून घेणार आहोत आणि अध्यात्म पण जाणून घेणार आहोत. तर उमा सांग, आपण ही जी देवी बसवली आहे तर त्याची जी गोष्ट तुला माहितीये ती आम्हाला सांग. आपण नवरात्र जे काय बसवतो त्याच्या मागच्या 2 कथा तर सगळ्यांनाच माहिती आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण ऐकलेल्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या, की महिषासूर म्हणून एक राक्षस होता, त्याला ब्रह्मदेवानी वर दिला होता आणि तो त्यांनी खूप सगळीकडे उत्पात मांडलेला होता, सगळ्यांना त्रास देत होता, लोकांना त्राहीमाम करून सोडलेलं होतं. अशा ह्याच्यात देवांना पण काही सुचत नव्हतं की आता आपण काय करावं. तर त्यावेळेला ह्या देवी प्रगट झालेली आहे. तिला म्हणजे असं 2 अर्थ आहेत त्याच्यात की देवाच्या स्पंदनातून, रागाच्या स्पंदनातून, देवांना राग आलेला होता या सगळ्या गोष्टीचा, पण मग त्यांच्या स्पंदनातून जी काही स्त्री शक्ती निर्माण झाली आणि त्याला वर असा दिलेला होता की त्याला पुरुष मारू शकत नाही किंवा असे त्याला सगळे वर दिलेले असल्यामुळे मग स्त्रीची निर्मिती तिथे होणं गरजेचं होतं. म्हणून त्याच्या स्पंदनातून, त्यांना आलेल्या रागातून आणि अशा सगळ्या ह्याच्यात एक देवीचं रूप प्रगट झालेलं आहे. आणि मग त्या देवीच्या रूपाला त्यांनी आयुध सगळी दिलेली आहेत, सगळ्या देवांनी तिला आयुध दिलेली आहे आणि तिला हे काम तिच्यावर सोपवलेलं आहे. अशी ती दुर्गा माता
ज्यावेळेस त्याच्याशी युद्ध करायला जाते ते 9 दिवस तिचं भरपूर 9 दिवस त्याच्याशी अखंड युद्ध चालतं. ते असुरच असतात, त्यामुळे त्यांच्या ह्याच्यात जाऊन तिला ते सगळं त्यांच्या बरोबर युद्ध करायचं असतं. तर त्यावेळेस ती जो काही युद्धासाठी म्हणून ती क्षात्र तेज निर्माण करते, ते आपल्या दुर्गा मातेचं रूप आहे. आणि मग ती महिषासुराला मारते. आणि नंतरची दुसरी एक अशी कथा आहे की राम ज्यावेळेस रावणाशी युद्ध होणार असतं, तर त्यावेळेस भगवती देवीची प्रार्थना करतात आणि ती भगवती देवी त्यांना प्रसन्न करून घेतात आणि ते म्हणतात की मी असं असं युद्धाला चालले, तर तू मला बळ दे. आणि त्या देवीकडून ते बळ घेतात. ज्या ज्या वेळेला असं कुठं काही निर्माण झालेले की जिथं जिथं की आता इथं थांबले, आता ह्याच्या पुढे आता काहीच होऊ शकत नाही, देव पण हतबल झालेले, त्यावेळेस प्रत्येक वेळेला आदिमाया आदिशक्ती जी स्त्री शक्तीच्या रूपाने निर्माण झालेली आहे, ती शक्तीने सगळ्या देवांना वाचवलेले, सृष्टीला वाचवलेले आणि तिने खूप मोठं काम करून दाखवलेले. तर ह्या स्त्री शक्ती अशी दोन हे आहेत की रामायणातल्या रामाच्या 9 दिवस रामाचं युद्ध चाललेलं होतं आणि आता भगवतीच्या आशीर्वादाने रावणाचा वध करतात आणि ज्या वेळेला त्याला वध करतात त्यावेळेस आपण दसरा साजरा करतो. असे दोन ह्याचे दोन कथा आहेत की या पद्धतीने आपण दसरा साजरा करायचा असतो. ज्यावेळेस देवीनी 9 दिवस युद्ध केलेले आणि ती जिंकून आलेली आहे, तर तिला जो शिणवठा आलाय, तिला जे काय तिचे सगळं तेज क्षीण झालेले, ते तेज वाढवण्यासाठी म्हणून तिला तिची सगळी स्तुती करायची आहे. तिच्या पुढे जोगवा मागायचा आहे की तुझी जशी तुला शक्ती मिळाली आणि तू एवढं मोठं कार्य करून दाखवलं, सगळ्या सृष्टीचा तू रक्षण केलेलेस, तर ती सृष्टी तुझी शक्ती आमच्या अंगात येऊ देत आणि आमच्या हातून पण असं काहीतरी असा जोगवा मागायचा आईकडे की आम्हाला सुखारी ठेव, आमच्या सगळ्या पाठीशी तू राहा, असा जोगवा मागायचा आहे. तिचा गोंधळ घालायचा आहे, तिच्या आरत्या म्हणायच्या आहेत. अशा सगळ्या पद्धतीने तिला सजवायचे, वेगळ्या पिवळ्या पातळ आणि खाणा नारळ आणि ओटी भरा, म्हणजे तिला त्या सगळ्या ह्याच्यात घ्यायचे. तिचं रूप कसं होतं त्यावेळेला, ती किती छान दिसत होती किंवा तिचं जे काय तेज होतं ते एवढं आलेलं होतं ह्याची तिला आठवण करून द्यायची आणि तिने जे काही केलेले त्याचा सगळ्याची स्तुती करायची आणि मग त्या स्तुतीमुळे तिचं क्षीण झालेलं शरीर परत उत्साहित होईल. आणि तर महिष म्हणजे रेडा, म्हणजे असुर. असुषु रमन्ते इति असुरहा, म्हणजे की जे फक्त खायचं प्यायचं आणि मजा करायची, ईट ड्रिंक अँड बी मेरी, एवढंच जर करतात त्यांनाच आपण असुर म्हणतो. आता सुद्धा आपल्या आपण अवतीभोवती खूप सारे असुर आहेत, हे आपण पाहतोय, आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय की दिसतात येत आपल्याला. म्हणजे असुर काही फक्त खूप म्हणजे चित्रामध्ये जसं दाखवतात, खूप मोठ्या मिशा, लाल लाल डोळे, शिंग, तर असं नसतं. तर ही जी वृत्ती आहे माणसाची, ती म्हणजेच महिष वृत्ती अशी म्हणू आपण. असुरी वृत्ती, महिष वृत्ती म्हणजे रेड्यासारखी वृत्ती, की एवढंच करायचं, खायचं प्यायचं मजा करायची. तर ही वृत्ती आपल्याला काढून की आपल्याला जी दैवी शक्ती देणार आहे. तर उमा, तू गोष्ट सांगितलीस आम्हाला की ती देवी जी आहे तिने काय केलं की सगळ्या असुरांना मारून टाकलं. तर असुरांना मारून टाकलं तर आपल्याला त्याच्यानंतर एक छान गोष्ट माहितीये की ती हे झाली, म्हणजे रक्ताचा थेंब पडला तरी पण ते असुर परत जिवंत व्हायचे आणि मग ती रक्त पण प्यायची आणि मग ते रक्त पिऊन पिऊन ती काय झाली, बेभान झाली. आणि मग तिला आता सगळे असुर संपले म्हटल्यावर ती परत देवाकडे पण वळली की त्यांना पण त्रास द्यायला लागली. मग आता त्यांना कोण कोण अडवणार, तर मग सगळे देव गेले शंकर भगवंताकडे आणि शंकर भगवंताला म्हणाले की आता तू तुझ्या बायकोला आवर बाबा, ती बघ अशी झालीये ती. मग त्यांनी काय केलं की तिच्या रस्त्यामध्ये आडवा पडला आणि तिने त्याच्या अंगावर पाय दिला आणि ती पाहते तर काय, तिचं रूप असं माहिती आपल्याला की एका हाताने हे करते, ती मारते आणि जीभ बाहेर काढली. तर म्हणजे जेव्हा हे होती स्त्री चिडते, आपल्याला माहिती स्त्री चिडल्यावर काय काय होतं हे सुद्धा माहिती आहे आपल्याला. आणि ती चिडलेली शांत केव्हा होते, तर प्रेमाने शांत होते. तर आज आपल्याला स्त्री शक्तीचा जागर करायचा आहे किंवा ज्या मुली आहेत त्यांना पण आपल्याला संस्कार द्यायचे आहेत. म्हणजे पूर्वी आपले सगळे आपण एकत्र होतो, एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे मुलीकडे खूप सारं लक्ष दिलं जायचं. पण आता काय होतं की स्त्री जी आहे, तर आपण जे गरबा वगैरे सगळं पाहतो आपण, पण तेव्हा काय होतं की सगळं म्हणजे जे
स्वातंत्र्य आहे ते जास्त झाल्यासारखं वाटतं, की एवढं नकोय स्वातंत्र्य, की थोडंसं जे आहे ते स्वैराचार बंधन. नको, स्वैराचार नको. स्वैराचार नकोय, थोडं बंधन पण पाहिजे स्त्रीला. आणि आपण आता जो म्हणजे उमानी सांगितल्या सगळ्या गोष्टी, पण आपण जे घट बसवतोय त्याच्याबद्दल तू सीमा सांगा मला. घटस्थापना जी करतो, घट म्हणजे एक म्हणजे ते जे स्वरूप आहे, ते जी पूजा करतो घटाची, ते कुठंतरी स्त्रीच्या शरीराचं पण एक प्रतीक आहे. स्त्रीचं प्रतीक तर आहेच आहे. गर्भाशय म्हणजे स्त्रीचं घट हा जो एक त्याच्यात प्रतिकात्मक पूजा करतो की ती सृजनाची निर्मिती आहे. जे मातीतून धान्य उगवतो किंवा स्त्रीच्या पोटातून जो गर्भ अंकुरतो आणि नंतर तो 9 मासांनी त्याचं छान पालन पोषण झाल्यानंतर ती जी एक प्रसूत झाल्यानंतर ती एक सुंदर छान गुटगुटीत बाळाला जन्म देते, ही तिची एक सृजनशीलता आहे. तर ह्या तिच्या सृजनशीलतेचं पूजन म्हणजे त्याचं रूप काय, तर धरणी माता म्हणजे आपली धरणी माता जी आहे पृथ्वी, तिचं मातीचं पूजन करतो, मृत्तिका पूजन. तर आपण मगाशी या गोष्टीवर बोलत होतो की ते मातीचं पूजन आहे, कारण आपला जो भारत देश आहे तो कृषी प्रधान आहे. आणि आपली जी म्हणजे आमच्या इथे तर ज्यांना शेती नाही ना त्यांना मुली पण देत नाही, म्हणजे इतकं शेतीला महत्व आहे, म्हणजे जमीन पाहिजे. तर आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती आपले खांब आहे आपला एक, आणि ती आपल्या पूर्ण जगामध्ये आपल्या भारतामध्ये ती एक खूप छान गोष्ट आहे की आपली कुटुंब संस्था बळकट आहे. आणि ती बळकट कुटुंब म्हटले की कुंकू लावलं पाहिजे. तर कुंकू जे लावतो आपल्याला खूप कारण माहितीये, तर हे आपल्या बुद्धीचं पूजन आहे. आणि इथं जे चक्र असतं आपण म्हणजे आपण देवाला पण लावतो आणि आपल्याला पण लावतो कुंकू, याच्या मागे पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर कुंकू जे लावणं आहे ती आपल्या जीवनामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. पण ती आपण जर मुलींना समजावून नाही सांगू शकत तर मग ते आपण त्यात आपण फेल गेलेलो आहोत असं मला वाटतं. तर हे मुलींनीच विचार करायला पाहिजे की त्यांनीच त्यांच्या बुद्धीनी, तर त्यांना खूप बुद्धी दिली आहे. म्हणजे आपण महालक्ष्मीची पूजा केली, महादुर्गेची पूजा केली, महासरस्वतीची पूजा केली, ह्या तिघींची पण आपण पूजा करतो. आपल्याला विद्या मिळवली, आपण धन मिळवलंय, आपण सगळं मिळवलंय. पण आपण काय होतंय की आपलं जे परंपरा आहेत त्या आपल्याला सोडायच्या नाहीयेत, त्या आपल्याला धरूनच आपण सगळं करायचं आहे. म्हणजे सीमा बोललेली की आपल्या ज्या मोठ्या सायंटिस्ट आहेत किंवा मोठ्या मोठ्या पदावरच्या बायका आहेत, त्याच्याबद्दल सीमा बोलतो. नाही, कुठल्याही मोठ्या पदावर बाई जेव्हा एकदम काही पोहोचत नाही, तिचा जो प्रवास असतो तो हे सगळं सांभाळूनच, नाती कुटुंब सांभाळून किंवा खडतर परिस्थितीमधनच ती पुढे गेलेली असते. आणि ज्यावेळेला ती एखाद्या उच्च म्हणजे आपल्याला दिसतं की अरे बापरे केवढ्या ह्या किती महान, त्या किती मोठ्या, पण त्या एका रात्रीतनं महान झालेल्या असतात. तर आपल्या मुलींपुढे पण आपण हे नवरात्रीच्या या दिवसांमध्ये रोज एका स्त्रीचा किंवा एका छान जी आता उच्च पदावर पोहोचली आहे पण खाली तिच्या जे काही ती कष्ट केले तिने तिच्या लहानपणी किंवा ते कुठलंही क्षेत्र अचीव करण्यासाठी किंवा कुठल्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी तिने जे काही कष्ट केले तिचं छोटंसं चरित्र किंवा ते आपल्या मुलींना त्याच्याबद्दल थोडंफार माहिती सांगितली पाहिजे. तर ह्यांची कुठेतरी आपल्या मुलींना ओळख करून दिली पाहिजे. त्याच्यातनं त्यांनाही प्रेरणा मिळते की आपणही आज आता जरी लहान असलो तरी आपण ह्यांच्यामध्ये असं ह्यांच्यासारखं आपणही घडू शकतोय जर थोडेफार कष्ट घेतले तर. थोडक्यात म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचंय की सगळ्यांनी एकत्र, संघ शक्ती कलयुगे, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपले सण साजरे करायचे असं आपल्याला ऋषींनी सांगितलंय. आता आपण मागच्या वेळी गणपतीचा व्हिडिओ केला होता तेव्हा पण तीच गोष्ट होती की सगळ्यांनी एकत्र या आणि तुम्ही सगळे एकत्र या, ती जी शक्ती आहे तीच खरी मोठी शक्ती आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता मातीमध्ये धान्य पेरलेलं आहे, धान्य छान येतं, आपण दिवा लावतो 24 तास, आपण दिवा विझू देत नाही, त्याच्या मागे पण काही कारण आहेत. तर सीमा तू सांग. चैतन्याचं प्रतीक आहे, चैतन्याचं प्रतीक आहे. जेव्हा आपण घरामध्ये ते मांगल्याचं प्रतीक आहे. आणि ज्योतीने तेजाची आरती असं म्हणतो. ते तेज आपल्याला कुठेतरी ते तेजाचा आपण जेव्हा आरती करतो आणि तो जो आरतीचा प्रसाद आपण आपल्याकडे असं घेतो, ते जे वलय असतं ते आपल्याला कुठेतरी त्याचा लाभ मिळू दे आणि आपलं संरक्षण होऊ दे, हा त्याच्या मागची एक भावना असते. आपल्या कुटुंबाचं दिवा लावण्यामागचं सुद्धा आपण लाईटचा दिवा तर 24 तास असतो, पण एखादा तेलाचा दिवा लावणं, ती जी स्निग्धता आहे,
स्निग्धता, त्याचं जे काही त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा ती आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि त्या ऊर्जेचा आपल्या घराला, आपल्या वास्तूला आणि घरात राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींना त्याचा पॉझिटिव्ह लाभ एनर्जी, पॉझिटिव्ह जीवन एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जीने आपलं जीवन भरावं आणि त्या ऊर्जेचा वापर करून आपण काही सकारात्मक काम करू. त्यासाठी हा दिवा, अखंड दिवा जो आहे त्याचं महत्व आहे. आपण जे उपवास करतोय तर ते भरड धान्य खातोय. आपला भारताने असं ठरवलंय की हे जे वर्ष आहे ते भरड धान्य वर्ष असं साजरं करायचंय आणि आपण वरईचे तांदूळ खातो किंवा राजगिरा खातो. तर उपवासाला जे हलकं हलकं धान्य आहे ते आपल्याला खायचंय आणि त्याच्या मागे आपली आरोग्य सांगितलेलं आहे. आणि आता उमा आणि सीमानी जे सांगितलं त्याच्या आरोग्य तर जपलेलंच आहे, परत तर आपलं जे मानसिक जे हे आहे, मानसिक दौर्बल्य, हल्ली आपण पाहतो की मानसिक दौर्बल्य किती आले लोकांमध्ये. लगेच बोर व्हायला लागतं, लगेच फ्रस्ट्रेशन येतं, लगेच डिप्रेशन येतं. नर्वसनेस येतो, लगेच डिप्रेशन येतं. म्हणजे की तुम्ही जर स्वतःला बिझी ठेवलं, तुम्ही जर स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवलं तर ह्या गोष्टी होतच नाही. म्हणजे माझी आई तर म्हणायची माझं डोकं कधी दुखतच नाही, असं माझी आई म्हणायची. तर त्याच्या ती जी जागरणाची गोष्ट आहे ती मला एक आठवते की शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं की देवी रात्री फिरते, रात्रीचं जागरण असतं, रात्री देवी फिरते आणि तिला ते म्हणे को जागरती, को जागरती, को जागरती, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी फिरते असं म्हणतात. आणि मग त्याला कोण जाग आहे, कोण जाग आहे ते पाहत ती फिरत असते. तर शिवाजी महाराज झोपत नाही, ते म्हणतात मी जागा आहे, मी जागा आहे, मी जागा आहे, संस्कृतीच्या कामासाठी मी जागा आहे. तर आपण आता ती पण हा विषय याच्यासाठी घेतलाय की आपण संस्कृतीचं काम करतो आहोत, आपल्या जे भारताचं काम करतो आहोत, आपल्या देशाचं काम करतो आहोत. आणि आपण जो दिवा लावतो तो आपण विझू देत नाही. ह्या 9 दिवसामध्ये आपण दिवा विझू देत नाही. तर कायम अलर्ट राहायचंय आपल्याला. कारण बघा, कारण युद्ध सुद्धा होत असतं तेव्हा आपण तो देश जेव्हा अलर्ट राहत नाही तेव्हा त्यांना असे प्रॉब्लेम येतात. तर देशामधील जे सैनिक आहेत किंवा जे गुप्तहेर असतात त्यांना कायम अलर्ट राहावं लागतं. आपल्याला सुद्धा आपलं घर चांगलं राहण्यासाठी, आपली संस्कृती चांगली राहण्यासाठी, आपला समाज चांगला राहण्यासाठी आपल्याला कायम अलर्ट राहावं लागतं. की आपण म्हटलं होता की आपल्या ज्या मुली आहेत त्यांना सुसंस्कार देण्यासाठी किंवा चांगलं बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट राहायचंय. तर आपण नेहमी दिवा जो आहे तो अलर्ट, म्हणजे कायम आपण जाग असतो की अरे दिवा विझला की काय पाहतो. आपण कधी उठत नाही पण आपण दिवा पाहायला कायम उठत असतो, आपण पाहायला जातो आपण देवघरामध्ये. तर या गोष्टी आहेत की आपण सगळ्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो माळ लावतो आपण, ती भक्तीचं द्योतक आहे. हा जो सण आहे भक्ती आणि शक्ती यांचं एक समन्वय आहे. आणि आपण जी माळ लावतो ती पिवळ्या फुलांची किंवा पानांची लावतो. जिथे फुलं मिळत नाही तिथे पानांची लावतो, किंवा पहिलं जे माळ आहे ती आपली खायच्या पानांची लावतो आपण. आणि मग नंतर जी पिवळ्या फुलांची लावतो की झेंडूची लावतो, किंवा मेन म्हणजे तिळाच्या फुलांची लावतो, किंवा आमच्या घरी ते वेगळी तरवडीची फुलं मिळायची त्याची लावायची. तर पिवळ्या फुलांची माळ जी लावतात, उमा सांग ना, पिवळे फुलच का, म्हणजे पिवळ्याचं काय कारण आहे? पिवळा रंग हा जो आहे तो पिवळा रंग आपण कधी बघितलं तर उत्साहाचा आहे. तुम्ही पटकन एखादी पिवळी साडी नेसलेली बाई बघितली की पटकन आपण बघतो, कारण पिवळा रंग हा उत्साह देतो. त्याच्याबरोबर तो आनंद पण देणार आहे. पिवळ्या रंगाचा बघितल्यानंतर आपल्याला आनंद होतो. म्हणजे तो रंगच असा आहे की तो सगळ्यांना आकर्षित करतो, उत्साह देतो, आनंद देतो, नंतर आरोग्य पण मिळतं. हळद ही त्यातलीच एक, आपण जर का विचार करायला गेलो तर हळद, अशा बऱ्याच पिवळ्या गोष्टी पितांबर, सगळ्या आणि पिवळ्या रंगाची धान्य आहेत, हे आहेत. मग हे खाल्ल्यानंतर आपल्याला आरोग्य पण मिळतं. आणि विशुद्ध मैत्री, म्हणजे पूर्वी एकमेकांना धागे बांधायचे बघा, पिवळे असे. तर कुठली आहे बंधन जर का बांधायचं असेल तर ते हळदीत घालून किंवा पिवळ्या ह्याच्यात घालून आपण बांधायचो. तर त्याच्या मागचं कारणच आहे की विशुद्ध मैत्री, त्या मैत्रीत अतिशय शुद्ध मैत्री, त्याच्यात काही कोणाचा स्वार्थ नाही, लबाडी नाही, काही नाही, अशी जी मैत्री आहे ती पिवळा रंग दर्शवते. तसंच ते तेजाचं पण प्रतीक आहे. तेज म्हणजे दिव्याची जर का तुम्ही ज्योत बघितली, ज्योती ही नेहमी तेजाचं प्रतीक आहे. ते तेज येतं त्या दिव्याचा. तुम्ही निळा दिवा लावा, तुम्हाला एवढं छान वाटणार नाही, पण तो येलो कलरचा तुम्ही ते जी ज्योत येते त्या ज्योतीतलं तेज जे असतं, त्या समई, देवघराची समई लागल्यानंतर त्याचा आनंद काय असतो तो आपल्याला कळतो. तिन्ही सांजेला जेव्हा आपण समई लागतो, म्हणून ते तेजाचं प्रतीक आहे. असं ते पिवळ्या रंगाची हे
गुणधर्म आहेत. आपण हे सगळं बघितलं आणि आता आपल्याला आपण भोंडला खेळतो, गरबा खेळतो आणि मध्ये आपण भगवंताला ठेवतो. म्हणजे आपण हत्तीचं चित्र काढतो आणि त्या देवीच्या भोवती आपण गोल करतो, की गोल जेव्हा आपण करतो तेव्हा सगळ्यांशी अंतर सारखंच असतं. म्हणजे भगवंताचं आणि आपलं जे अंतर आहे ते सगळ्यांचं सारखंच आहे जेव्हा आपण गोल धरतो. आणि गोल धरतो आणि आपण त्याच्यावरती गाणे म्हणतो, सगळं करतो. तू जसं सांगितलं की आपली एक मानसिकता आहे ती सुद्धा जपलेली, म्हणजे सायकोलॉजी याचा सुद्धा आपल्या ऋषींनी विचार केलेला आहे. आणि सगळ्याच गोष्टींचा म्हणजे अध्यात्म, विज्ञान आणि आपली मानसिकता या सगळ्यांचा विचार ऋषींनी केलेला आहे. आणि हे सगळं करताना जेव्हा आपण फेर करून नाचतो तेव्हा आपण एकत्र येतो, सगळेजण खिरापत खातो, सगळं करतो आणि नंतर आपण दसरा करतो. दसऱ्यामध्ये एक गोष्ट आहे वरतंतू आणि कौत्स ऋषींची. तर वरतंतू हे ऋषी होते, गुरु होते कौत्साचे. आणि कौत्स जो आहे त्याला गुरूंना विचारतो की काय गुरुदक्षिणा देऊ. तर ते म्हणतात 14 लाख सुवर्णमुद्रा, 14 कोटी सुवर्णमुद्रा तू दे मला. तर त्याच्या जवळ काहीच नसतं. मग तो जातो रघुराजाकडे. रघुराजाला म्हणतो की मला पाहिजे, मला द्या तुम्ही. तो म्हणतो मी निष्कांचन झालेला आहे, मी सगळं वाटून टाकलेलं आहे, माझ्याकडे स्वतःकडेच काही नाही. आणि मग रघुराजा काय करतो, कुबेराला अल्टिमेटम देतो की तू जर मला नाही दिले तर मी तुझ्यावर स्वारी करेन, तुझ्याशी युद्ध करेन आणि तुला हरवेन. आणि मग त्याला घाबरून कुबेर आधीच त्याच्या तिथे सुवर्णमुद्रांचा पाऊस करतो. आणि ते झाड असतं आपट्याचं किंवा आपण शमी वृक्ष म्हणतो, त्याचं ते झाड असतं. आणि मग तिथे ते टाकतात आणि मग जेवढे कौत्साला पाहिजे असतात तेवढे घेतो आणि वरतंतु ऋषींना नेऊन देतो. आणि रघुराजाला तर काही नकोच असतं. मग बाकीचे गावातले जे लोक असतात ते त्यातले पडलेले असतात ते उचलून देतात. तर आपण जे सोनं लुटतो किंवा आपट्याचे पानं जे लुटतो ते सगळं आपण काय करतो की ती पानं सगळ्यांना वाटून 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 देतो, की आम्ही जी आम्हाला मिळाले ते आम्ही वाटून वाटून खाऊ. की हा जो दसरा आहे तो शमीचं जो झाड आहे त्याच्यावर पांडवांनी शस्त्र अस्त्र सगळं लपवलेलं होतं आणि ते लपवलेलं असल्यामुळे त्या शमी वृक्षाला खूप सारं महत्व आहे. तर अशा प्रकारे आपण दसरा पण साजरा करणार आहे, नवरात्रीत शक्ती पण मिळवणार आहे. आणि हे सगळं करता करता आपण शक्ती मिळवणार, भक्ती करणार आहे, उपवास करणार आहे, आपलं आरोग्य चांगलं ठेवणार आहे. आणि असं सगळं करून ही जी शक्ती मिळालेली आहे आपल्याला ती आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी आणि हे सगळे आपण वापरणार आहे. तर देवीला आज आपण प्रार्थना करूया की देवी आम्हाला तू शक्ती दे, बुद्धी दे. आपण आपल्याला माहिती की आपण आपली ही जी देवी आहे आपल्यामध्ये ती बुद्धी रूपेण पण आहे, शक्ती रूपेण पण आहे, श्रद्धा रूपेण पण आहे. सगळी रूप आहेत ती देवीचीच आहेत. आणि आपण नवदुर्गांची जी आहे ती पूजा करतो आहोत. तर हे देवी आमच्या देशासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या समाजासाठी आम्हाला खूप काम करायचं आहे. तर आपल्याला अजून एक मुद्दा आपला डिस्कस करायचा राहिला होता की मातृरूपेण संस्थिता. आपली आई आपली देवीच होती, कारण आपल्या आईने आपल्यासाठी खूप सारे कष्ट केले होते. यावेळी खूप सारे आईवर आलेत आपल्याला मेसेजेस की आपल्या आईने आपल्यासाठी किती काय काय केलेलं आहे. तर आपण शेवटचा श्लोक म्हणूया. आपण आता सगळं डिस्कस केलेलं आहे, तर शेवटचा श्लोक मातृरूपेण घेऊया. आणि सीमा, तुम्ही दोघी पण माझ्या युट्यूब चॅनलवर आलात त्याबद्दल कोटी कोटी थँक्यू. आणि अरे बापरे. आणि आपण आता आपल्या आईसाठी, आपली आई पण एक देवीच होती, त्या आईसाठी आणि आपल्या जगज्जननीसाठी आपण श्लोक म्हणूया आणि थांबूया. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.